माझे नाथाल चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाल चरणी नमन चरणी नमन माझे नाथ चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथ चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाल चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाल चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथ चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथ चरणी नमन माझे सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे सावरगावच्या मच्छिंद्रनाथाला चरणी नमन माझे वरगावच्या मच्छिंद्रनाथ चरणी नमन माझे सावरगावच्या मच्छिंद्रनाथ चरणी नमन माझे मडीगावच्या कानिमनाथाला चरणी नमन माझे मडीगावच्या कानिमनाथाला चरणी नमन माझे मडीगावच्या कानिमनाथ चरणी नमन माझे मडीगावच्या कानिमनाथ चरणी नमन माझे आदमापूरच्या बाळू मामाला 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 चरणी नमन माझे जेजुरीच्या खंडोबा देवाला चरणी नमन माझे जेजुरीच्या खंडोबा देवाला चरणी नमन माझे जेजुरीच्या खंडोबाला चरणी नमन माझे जेजुरीच्या खंडोबाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे चरणी नमन माझे नाथाला चरणी नमन माझे नमन माझे क्षणक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी घेतलेला जो अभंग वैराग्य बलवंत चराचरी कीर्तिवंत अलौकिक धैर्यवंत कृतऋणी भगवंत देहुनिवासी असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा चार चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. पहिल्यांदा त्या तुकोबारायाचा अधिकार आपल्याला कळायला पाहिजे. मायबाप, तुकोबारायांचा अधिकार किती? तुम्हा आम्हाला जो खाणारा काळ आहे ना, तो काळ तुकोबारायांच्या ताब्यात होता. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. एवढा तुकोबारायांचा अधिकार. बरं, काय अधिकार? ज्या वेळेस तुकोबारायांना विमान घेण्यासाठी आलं त्यावेळी तुकोबारायांच्या शेजारी काळ उभा होता. तुकोबाराय, तुम्ही जनमानसाला प्रत्येकाला अभंग दिली, प्रत्येकासाठी अभंग केलीत आपण, पण माझ्यासाठी काय? माझा उद्धार काय? म्हटले, काळा घाबरू नकोस, ऋण आहे ना तुझं, तू माझ्या घरी काम केलंस ना, त्याचा मोबदला मी देणार की. तुकोबाराय ते तुकोबाराय प्रयाण काली देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन या निजधामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले निळा म्हणे सकळ संता तोषविले जय जयाची सासू स्वामी तुकया दातारा तारकू सकळांचा शिवलग सोयले.
त्यांना विमान घ्यायला आलं. विमान उंचावर मायबाप तुकोबारायांचा एक पाय त्या विमानात आणि एक पाय ठेवायला जागाच नाही. उंचावर तुकोबारायांचा पाय विमानात, एक पाय, आणि शेजारी काळोबा होता. त्या काळाला म्हटले, ए काळा इकडे ये. त्या काळाला बोलवून घेतलं आणि तुकोबारायांनी काय केलं मायबाप ऐका. आपला जो एक पाय होता ना, डावा पाय, त्या डाव्या पायानं त्या काळाच्या डोक्यावर पाय दिला. जगा काळा खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला. जगा काळा खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, असा तुकोबारायांचा अधिकार. तुम्हाला आम्हाला जो खाणारा काळ, त्या काळावर तुकोबारायांची सत्ता. बरं, म्हणजे त्या तुकोबारायांचा अभंग आजच्या सेवेसाठी आपण घेतलाय. सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसहा परिहार देणं वाक्याचं आद्य कर्तव्य या न्यायानं आपल्या या जळगावमध्ये आदरणीय वैकुंठवासी निवृत्ती तान्हाजी गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पहिले आपण एकत्र जमलोय. आणि पुण्यस्मरण केलं पाहिजे का, हा पण मुद्दा आहे. केलं पाहिजे का, तर वर्ष श्राद्ध केलं पाहिजे, पुण्यस्मरण केलं पाहिजे. एक विनंती, महिला वर्ग बडबड करू नका पाठीमागे. महिला, तुमच्यासाठीच कीर्तन आहे बरं, लक्ष देऊ. मावशी, तुमच्याकडे बोलतोय मी, तुमच्यासाठी कीर्तन आहे. आज तुम्ही आलात, भाऊंसाठी आलात की नाही, तर त्यांच्यासाठी त्यांचं स्मरण करायचं. आज त्यांचा गंधमुक्तीचा दिवस आहे. आपण त्यांच्यावर प्रेम करत होतात की नाही, आलात की नाही त्यांच्यासाठी, मग कीर्तन त्यांच्यासाठी, त्या पुण्य त्यांना जाणार आहे. बरं, आज त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. वर्षभर जो आत्मा जीवात्मा त्याचा प्रवास असतो वर्षभर. आज हा गंधमुक्तीचा दिवस, मुक्तीचा दिवस, वर्ष श्राद्ध. आणि आजचा जो दिवस फार पवित्र आणि पर्वकाळ, द्वादशी, दिली सामग्री, अमासी, आजचा पर्वकाळ फार विशेष आहे. काल मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र, आणि आजची जी निवृत्तीनाथांची वारी, काल पौषवारी झाली काल. म्हणून आजचा जो पर्वकाळ आहे, आणि नाव बघा की निवृत्ती, खऱ्या अर्थानं त्यांना निवृत्तीच मिळणार आहे यातून. बरं, श्राद्ध मी सांगत काय होतं, श्राद्ध केलं पाहिजे का, याला काही परंपरा आहे का. काही लोक करत नाही श्राद्ध. बाबा, श्राद्ध केलं पाहिजे मायबाप. ज्या वाडवडिलांनी आपल्यासाठी काहीतरी केलंय त्यांच्या हितून आपण श्राद्ध केलं पाहिजे. श्रद्धेनं क्रियते इति श्राद्ध, हा वर्षभर केलेलं पुण्य आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी केलेलं पुण्य हे एकत्रित केलं जातं आणि त्या जीवात्म्याला ते पुण्य प्राप्त होत असतं. मग याला काही परंपरा आहे का. परंपरा आहे की महाराज, कुणी कुणी केलं तर सगळ्यांनी केलंय महाराज. दशरथ राजाचं पुण्य वर्ष श्राद्ध कुणी केलं, प्रभू रामचंद्रांनी. कुठे केलं, त्यांना खायला अन्न मिळत नव्हतं. अन्न नव्हतं त्या काळी, फळं असायची. मी नाही सेवित अन्न करीतो वनफळाचे भक्षण, त्या फळाचे पिंडदान करीन पितरार्थी. हे काय माझ्या पदरच नाही. पंडूराजाचं कुंतीनं केलं तसं तुकोबारायांनी केलं. पिंड पदावरी दिला आपुली एकरी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. म्हणून ज्या वाडवडिलांनी आपल्यासाठी काहीतरी केलं ना, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून हे श्राद्ध केलं पाहिजे. देशे काले पात्रेच श्रद्धया विधिनाचयत, पितृनुद्देश विप्रेभ्यो तत्ते श्राद्ध मुदाहतम. मग कुणी केलं पाहिजे, मुलांनी केलं पाहिजे, मुलीने सुद्धा केलं. मुलगा नसेल तर मुलीने केलं पाहिजे. केलं पाहिजे श्राद्ध. महाराज, श्राद्धाला परंपरा आहे बरं. हे श्राद्ध नाथ महाराजांच्या घरी पितृतिथी आली. ऐका मायबाप, नाथांच्या घरी पितृतिथी आली. नाथांनी निमंत्रण दिलं ब्राह्मण मंडळीला, ब्राह्मण यतीवर
आपण जेवणासाठी यावं मायबाप. त्यांनी होकार दिला. महाराज ब्राह्मण ही आता काय बोलायचं त्यांच्याबद्दल. आली जेवायला बसली. नाथ महाराजांनी विचारलं, पंचपक्वान्नाचं ताट त्या ठिकाणी मांडलंय. झालं असं, ती ब्राह्मण मंडळी जेवायला येणार दारात येऊन पोहोचली. त्याच वेळी एक जोहारीन त्या ठिकाणी आली. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. ती येऊन पोहोचली दारात. आता नाथांना प्रश्नच पडला. नाथ म्हणायला लागले आता काय करावं. तर भगवंतानंच त्यांना संदेश दिला. म्हटले ती जोहार आहे ना, तिला ते ताट नेऊन द्या. आपण तिला नेऊन दिल्याच्या नंतर झालाच. ती ब्राह्मण मंडळी म्हणायला लागली, महाराज आपण अन्न बाटवलं, आता आम्ही खाऊ शकत नाही. त्या काळी अन्न बाटवलं म्हटले, आम्ही खाऊ शकत नाही. तर नाथांनी त्या जोहार मायबापला घरात बोलवलं आणि महाराज तिला जेवू घातलं. आणि ती ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी येत नव्हती जेवणासाठी. तर नाथांची किमया बघा की महाराज, त्यांनी स्वर्गाची पित्र खाली आणली जेवण्यासाठी. एवढी त्या नाथांची किमया बरं का महाराज. नाथांच्या घरची उलटीच खून, पाण्याला मोठी लागली तहान, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गी पितर जीवती, स्वर्गी पितर जीवती, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गी पितर जेवती, स्वर्गी पितर जेवती, स्वर्गी पितर जेवती. ज्ञानोबारांनी सुद्धा केलं बरं का. हे श्राद्ध कर्म केलं पाहिजे मायबापो. जेवू घाली ज्ञानदेव, सर्वाभूती भगवत भाव. सगळ्यांनी केलंय, मग आपण पण केलं पाहिजे महाराज. श्राद्धाला परंपरा आहे. आणि श्राद्ध केल्यानंतर नाही केलं तर काय मग. आहा कटा त्याचे करीत पितर, कटा त्याचे करीत पितर, कटा त्याचे करीत पितर, कटा त्याचे करीत पितर. वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. गळेची का गरम, नभेची का बाबा, 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 गळेची का गरम, नभेची का गरम, गळेची का गरम, गळेची का गरम, गळेची का गरम, मग श्राद्ध नाही केलं तर काय होईल. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. मग श्राद्ध नाही केलं तर असं होणार आहे. मग श्राद्ध केल्यानंतर आम्हाला काही मिळेल का. अहो त्यांचे आशीर्वाद पाहिजे महाराज. तुका मने पितृ आशीर्वाद देती, तुका मने पितृ आशीर्वाद देती, तुका मने पितृ आशीर्वाद देती, तुका मने पितृ आशीर्वाद देती. कल्याणाची ते सदा त्याचे, कल्याणाची ते सदा वाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज, वाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज, वाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज, वाहताती
ती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज स्वर्गीचे त्या पितरांचा त्या वाडवडिलांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा असतो महाराज. आणि आपल्याला आशीर्वाद पाहिजे ना जीवनामध्ये. माणसाचं जीवन धन्य केव्हा आहे, जेव्हा त्याला जगामध्ये श्रीमंत माणूस तोच आहे. ऐका, एक वाक्य सांगतो, जगामध्ये श्रीमंत माणूस तोच आहे ज्यानं आशीर्वाद कमवले. म्हणून आशीर्वाद तया जाती आवडीची देवाची. जीवनामध्ये आशीर्वाद पाहिजे. म्हणजे पितृत्न आपल्याला आशीर्वाद देतात स्वर्गातनं. आज त्यांना आनंद वाटत असेल, माझ्यासाठी एवढा खटाटोप केला नाही का कीर्तनाचा, हे पुण्य त्यांच्या पदरी जाणार आहे मायबाप. आता त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे महाराज. आणि खऱ्या अर्थानं ते गावचे ग्रामसेवक होते नाही का. त्यांची कामं जर बघितली तर खूप छान कामं, परिसरामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे बरं. आणि नाथांचं नाव आहे, माझ्या नाथांचं नाव आहे निवृत्ती नाथ. काका म्हणून त्यांना नक्कीच मोक्ष प्रदान होईल. आणि आज त्यांना भगवंताकडे जागा देऊ, या आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया. म्हणून या परिवारानं या ठिकाणी त्यांच्या पश्चात 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे. ह्या ज्या परिवारानं गायकवाड कुटुंबियानं हे कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे, आमचा प्रसाद दादा असेल, खरं त्याच्यामुळे या ठिकाणी येण्याचं योग आहे. आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी ही सेवा मला प्राप्त झाली आहे, आमच्यावर नितांत श्रद्धा, प्रेम, आदर ज्यांचा, आणि खऱ्या अर्थानं त्यांचं वास्तव्य पंढरपूरमध्ये आहे, आमचे विलास भाऊ खजुरे यांच्यामुळे या ठिकाणी कीर्तनाला त्यांचं संपूर्ण कुटुंब. आणि खऱ्या अर्थानं खरंच ते भाग्यवान आहे. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, आणि दर्शन एक वेळा, खरंच भाग्यवान आहे. आणि आम्हाला इच्छा असून त्या ठिकाणी राहता येत नाही. त्यांचं वास्तव्य पंढरपूर क्षेत्रीय आहे. आदरणीय भाऊ, त्यांचा संपूर्ण कुटुंब परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या परिवारावर प्रेम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता सगळ्यांची नावं घेत नाही. आणि कार्यक्रमासाठी उपस्थित ही सगळी गानगंधर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. बाबाजी गणेश महाराज, नरू महाराज चव्हाण, चव्हाण महाराज, नरेंद्र महाराज चव्हाण, नरेंद्रजी महाराज चव्हाण बाबा, त्याच्यानंतर समाधान महाराज जगताप, समाधान महाराज चव्हाण. जगताप हे आपल्या परिसराचं वैभव आहे. त्याच्यानंतर विनोद महाराज असतील, ही वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित. अशोक हार्मोनियमची साथ अतिशय सुंदर. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या ठिकाणी मला पोच केलं, थोडासा उशीर झाला येण्यासाठी, आमचे जिवलग मित्र शिर्डी परिसराचं भूषण, त्यांच्याकडे जवळजवळ 1000-1500 विद्यार्थी शिकतात. त्यांची क्लासेस आहेत छान मस्त. वा हो, टाळी वाजवा. आणि तर खूप छान तबला, पखवाज, आणि स्वभाव पण खूप रॉयल आहे महाराज. वा. आणि त्याच्यानंतर आमचे महेशजी महाराज असतील, आदरणीय बाबा आहेत. सगळ्यांच्या चरणी विनम्री भावाने अभिवादन करतो. आणि मेन कीर्तनकाराचा प्राण म्हणजे साऊंड सिस्टम, साऊंड व्यवस्था अतिशय सुंदर आहे महाराज. आमच्या ऋतिक दारासाठी एक जोरदार टाळी वाजवा. महाराष्ट्रभर त्याचं नाव गाजतंय. रामरतन साऊंड अतिशय सुंदर, जे पाहिजे ते अतिशय सुंदर. त्याच्यानंतर हे जे कीर्तनाचं प्रक्षेपण होत आहे, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला कीर्तन पाहता येईल. म्हणजे मी लवकर जाणार नाही, म्हणजे घरी गेल्यावर हो तुम्हाला पाहता येईल. भक्तिनाथ चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही हे कीर्तन बघू शकता. चला तर सगळ्यांनी मिळून करू एक अर्धा पाऊण तास त्या भगवान परमात्म्याची सेवा. विठ्ठल 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 प्रामुख्यानं मानवी जीवन जगतोय आपण हे मानवी जीवन जगतोय. आपण विचार केला, मानवी जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाची धाव, प्रत्येक माणसाची आवड भिन्न 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 प्रकारची आवड आहे.
आवड नाही असा एकही मनुष्य या जगामध्ये शोधून सुद्धा बाबा आपल्याला सापडेल का? नाही सापडणार. प्रत्येकाची आवड एक, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं महाराज. या जीवाला काय आवडतं, तर या जीवाला पंचविषय आवडतात, द्रव्य सत्ता इतकी हवंय माणसाला. विषय ओढी भुलले आता याची कोण करेल प्रेम. जे नारायणी पावोनी ठाव नरदेह, पावोनी ठाव नरदेह, सुख धरुनी सुख धरुनी विषयाची आसक्ती. विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील किव. त्याची कोण किव करणार आहे महाराज. या विषयाची आसक्ती या जीवाला भार आहे. या जीवाला काय आवडतं तर पंचविषय आवडतात. शब्द ज्ञानोबराय म्हणतात मनाच्या रथी ओळगे, श्रवणेंद्रियाच्या द्वारा निघे, शब्दाच्या रिघे राणा माझी. रस्त्यानं तरुण निघाले तर तरुणाच्या कानामध्ये हेडफोन असतात. ते काय कीर्तन ऐकतात का भजन ऐकतात, असं काही ऐकतात का? असं काही ऐकत नाही. हिंदी गाणे ऐकतात महाराज. ज्यांना आपला उद्धार होईल असं ऐकलं पाहिजे की नाही. चांगलं ऐकावं महाराज. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे नाम, ऐकलं पाहिजे ना चांगलं. या शब्द विषयाची आसक्ती जीवाला फार आहे. जीवाला अजून काय आवडतं तर जीवाला स्पर्श विषयाची आसक्ती. कडक ऊन आहे, त्या कडक उन्हामध्ये काही लोक चहा पितात. आता एवढी थंडी ना, या थंडीमध्ये सुद्धा इतकं थंड पेय पिणारी माणसं मी आपल्याला दाखवून देईल महाराज. तोची प्रकृतीचा वाघोरा, करी त्वचेचिया मोहरा, स्पर्शाचिया घोरा वना जाय. स्पर्श विषयाची आसक्ती जीवाला फार आहे. शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर बाबा पाठामध्ये छान दृष्टांत सांगतात. ऐका, भजन करा. विठ्ठल विठ्ठल एक आजीबाई बसली, स्वयंपाक चालू होता. त्या ठिकाणी एक मनुष्य आला. म्हटले, आजीबाईनं विचारलं, रामू अरे काय काम काढलं बाळा? म्हटले काय नाही आजी, सहज आलो. म्हटले वेळ होता आपल्याकडे आलोय. बरं. आजीनं विचारलं, रामू आता गरमागरम भाजी तयार आहे आणि चपाती सुद्धा तयार आहे. आपण तव्यावर चपाती टाकली आहे, गरमागरम जेवण करतोस का बाळा? महाराज त्यांनी मांडी घातली जेवायला. लगेच लाजायचं. आणि खरं काय आहे शास्त्र, जेवायला माणसाने लाजायचं नाही. महाराज इथं लोक लाजतात हो. खऱ्या अर्थानं परमार्थ करायला लाजतात. इथं लोकांना लाज वाटते महाराज. इथं लाजलं नाही पाहिजे महाराज. या परमार्थामध्ये लाज धरतात आणि संसार लाज सोडून करतात. बरोबर आहे की नाही? पण संत लाजत नाही परमार्थाला महाराज. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. म्हणून तो काय लाजलाच नाही महाराज. जेवायला बसला त्या ठिकाणी. आजीनं चपाती त्याला गरमागरम चपाती वाढली, त्याच्या ताटामध्ये टाकली. जेवायला बसला, त्यानं फस्त केली चपाती. आजीनं त्याला परत विचारलं. म्हटले रामू स्वयंपाक कसा झाला? म्हटले आजी स्वयंपाक अतिशय सुंदर आहे बरं, पण चपाती थोडीशी गरम पाहिजे होती. चपाती थोडीशी गरम पाहिजे. मग आजीनं काय केलं, चपाती लाटली, तव्यावर टाकली. आता तव्यावरची चपाती आपल्याकडे काय म्हणतात मावशी? उचटणी, उलटणी. हा, त्या उलटणीनं चपाती धरली आणि तशीच त्याच्या ताटात टाकली. आता ताटामध्ये चपाती पडली. परत मावशीनं विचारलं, रामू अरे स्वयंपाक कसा झाला? म्हटले अतिशय सुंदर आहे, पण चपाती थोडीशी गरम पाहिजे. मग आजीचा अभ्यास झालेला होता. बहुतेक आजी आळंदीला शिकलेल्या असतील कदाचित. मग आजीने काय केलं, चपाती लाटली, तव्यावर टाकली. आता आपल्याकडे काय म्हणतात त्याला? पक्कड म्हणतात, सांडशी म्हणतात, सांडच म्हणतात काही ठिकाणी. तवा धरला आणि तसंच तवा त्याच्या पुढे नेऊन ठेवला. आणि एवढा अभ्यास होता त्याचा गरम खायचा. आजी त्यांनी तव्यावर मोडून चपाती खाली. तव्यावर मोडून खाल्याच्या नंतर आजीनं विचारलं. म्हटले रामू स्वयंपाक कसा झाला? म्हटले आजी स्वयंपाक अतिशय सुंदर आहे, पण चपाती थोडीशी गरम पाहिजे होती. आजी म्हटले मुर्द्या आता चुलीत बसून चपाती खा. विठ्ठल विठ्ठल
जीवाच्या आवडी महाराज. आपल्याला हे आवडतं. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. कोणे एक अवसरी निघोनी नेत्राच्या द्वारी रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. रूप विषयाची आसक्ती महाराज. एक मॅडम निघाल्या. कुठं निघाल्या तर अंध मुलांच्या शाळेच्या उद्घाटनासाठी आणि मेकअप केलेला साडी घातलेली काय म्हणतात त्याला ते फवारे मारलेले निघाली. आज विचारलं आपण कुठे चाललात. म्हटलं मी अंध मुलांच्या शाळेच्या उद्घाटनासाठी चालले. तसं वास्तविक पाहायला गेलं त्या ठिकाणी कोणी पाहणार आहे का महाराज. म्हणजे रूप विषयाची आसक्ती महाराज इतकी. कोणी एक अवसरी ज्ञानोबराय म्हणतात आपल्या पायाला जखम झाली. ऐका ज्ञानोबराय दृष्टांत देतात. आपल्या पायाला जखम झाली. त्या जखमेतून पुवाचे किडे बाहेर येतात आणि परत मध्ये जातात. पुवाचे किडे बाहेर येतात परत मध्ये जातात. ते अंतराने नती बापुडे मनोनी अगत्य विषय सेवने घडे. काय पुय पंक्तीचे किडे चिळसे घेती. वा. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिला. म्हटले ती पुवाचे किडे बाहेर येतात आणि परत मध्ये जातात. तसंच लोकांचं बरं कीर्तनाला येतात. आता इथे 2 तास छान वाटतंय. अतिशय सुंदर कीर्तन चाललंय महाराजांचं. छान आहे मस्त. परत गेलं की परत तिकडचीच महाराज. म्हणजे असं अंतरंग. ते अंतरंग म्हणजे माणसाला कळतं ज्ञान होतं. पण अज्ञानपणामध्ये माणसाला सुख वाटतं महाराज बरं का. अज्ञानपणामध्ये माणसाला सुख वाटतं. पण ह्या गोष्टी माणसाला आवडल्या नाही पाहिजे महाराज. जीवाला ह्याच गोष्टी आवडतात महाराज. तर जीवाला संतांचा संग जीवनामध्ये आवडला पाहिजे. आणि जीवनामध्ये संतांची संगत आपल्या जीवाकडून घडली पाहिजे महाराज. तुकोबराय घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. संत समागम धरावी आवडी. 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 संत समागम धरावी नाशिवंत देहा जाणार सका. नाशिवंत देहा जाणार सका. नाशिवंत देहा जाणार सका. नाशिवंत देहा जाणार सका. उपदेश करतात. संत समागमी धरावी आवडी. अंतकरणामध्ये जर तुम्हाला आवड धारण करायची असेल ना महाराज, तर संतांच्या संगतीमध्ये जाण्याची आवड आपल्याला झाले पाहिजे महाराज. ज्याला असती ना आवड
त्याला भेटती सवड. तो भगवान परमात्मा करतो आपली योग्य ठिकाणी निवड. म्हणून जीवनामध्ये आवड पाहिजे. आवड कशी पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाची आवड आपल्या अंतःकरणामध्ये धारण केली पाहिजे. आणि माणसानं पावला पावलाला आणि क्षणाक्षणाला माणसानं कसा विचार करावा याचं दिग्दर्शन आणि याचं मार्गदर्शन तुकोबारायने आपल्याला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगितलंय. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी करावा विचार, तरावया पार भवसिंधू. माणसानं जीवनामध्ये विचार करावा मायबाप. विचार केल्यानंतर लाभप्राप्ती काय महाराज तुम्ही सांगताय आम्हाला? विचार करा, विचार करा, विचार करा. मग विचार करायचा पण कशासाठी करायचा हा पण मुद्दा आहे ना, हा पण प्रश्न आहे की महाराज. येड्याला वाटतं की मला काहीतरी भेटलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. मंद माणूस सुद्धा, मंदातला मंद माणूस सुद्धा त्याला आवड आहे ते म्हणतंय, तिकडूनच म्हणतंय काही भेटल का, बरोबर आहे की नाही? तसं विचार करा, विचार करा, विचार करा, विचार करा पण कशासाठी करा? आम्हाला काही भेटणार आहे का? आम्हाला काही लाभ प्राप्त होईल का महाराज? तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला लाभ सुद्धा विचाराने प्राप्त होईल. लाभ तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराच्या पोटी, त्याच्या पोटातच आहे महाराज लाभ. म्हणून जीवनामध्ये माणसानं सार आणि आसाराचा विचार केला पाहिजे. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. तुमच्या जीवनातलं संकट विचारानं जाईल, तयाच्या चिंतने निरशेल संकट.
तराल दुर्घट भव सिंधू. म्हणून जीवनामध्ये माणसानं विचार केला पाहिजे. विचार प्रधान जीवन माणसाचं जीवन आहे महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्या पशवादिकांना काय विचार आहे का त्यांच्याकडे? आपल्याकडे विचार आहे. म्हणून माणसानं जीवनामध्ये विचार करावा, विचार करावा, विचार करावा. म्हणून तुकोबराय दोनदा बोलले, क्षणक्षणा हाची करावा विचार. या भवसागरातून तुम्हाला तरुण जायचं असेल तर तरावया पार भवसिंधू. म्हणून विचार करा, विचार करा, विचार करा. हा देह जाईन नाशवंत, देह जाणार सकळ. याचा विचार, याची अभिलाषा तुम्ही धारण करू नका. हा देह मुळात आपला नाही महाराज. देहा उसना आणला पाचाचा, शेके ज्याचा त्याचा दिला. महाराज जाणार आहे महाराज. याची अभिलाषा जीवनामध्ये धारण करू नका. आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला. आता मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हो आता मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही त्याचा झाला. उठा उठा झाला पाठी भयाल मोठे. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही. मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही कैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. म्हणून या देहाची अभिलाषा जीवनामध्ये धारण करू नका. हा देह जाईल, देह जाईल याशी काळोबा. पाण्याचा बुडबुडा आहे महाराज. हा देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा. देह पाण्याचा बुडबुडा. त्या कवयित्रीनं वर्णन करावा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. देह पाण्याचा बुडबुडा, त्या घड्याला जाईल तडा. देह पाण्याचा बुडबुडा, त्या घड्याला जाईल तडा. म्हणून त्या भगवंताचं स्मरण जीवनामध्ये करा. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. पंढरी वाचोनी रिता ठाव नाही कोठे. महाराज असं आहे, हा आपल्याला जो खाणारा काळ आहे ना महाराज, या काळावर सत्ता तुकोबरायांची. पण या काळावर सत्ता ना महाराज, माझे जे नाथ आहेत ना, या नाथांची सुद्धा सत्ता या काळावर आहे महाराज. हे नाथ सोपे नाही महाराज. या नाथांनी काय केलंय महाराज? नाथ चले बंगाल को लेके आई बंगाली. एक एक की कर दे मुराद पुरी. ऐसे मेरे बाबा बंगाली. आदेश बोल बाबा आदेश. आदेश बोल बाबा आदेश. आदेश बोल बाबा आदेश.
ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये लोक जातात इतकी, तशीच महिन्याची वारी भरते आपली पंढरपूरची एकादशीची. तशीच आता आमोशा जवळ आली. आता कालचा पर्व काळ होता. आता 20 तारखेपर्यंत 20 तारखेला धर्मनाथ बीज येते. माझ्या नाथांची बीज आहे महाराज. जसं देवीला दिला पौर्णिमेचा मान, त्या भगवंताला दिला शुद्ध एकादशीचा मान, संतांना दिला वद्य एकादशीचा मान, भगवानना शिवांना दिलं सोमवारचं व्रत सोमवार. तसं माझ्या नाथांना काय तर नाथांना आमोशेचा मान दिला. आमोशाला महाराज या ठिकाणी यात्रा भरते. तुम्ही आजही जाऊन बघा, असंख्य नाथ भक्त त्या ठिकाणी. इतकी नाथ भक्ती वाढली महाराज अंतःकरणामध्ये, आणि तरुण मुलं या ठिकाणी प्रविष्ट होत आहेत आणि आनंद वाटतो महाराज. आणि खऱ्या अर्थानं हा जो पाया आहे आपला मूळ सिंचन इथून आहे महाराज. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला. गोरक्ष बोलला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दाता. ज्ञानदेवा सारस्वतीने. या नाथांची जीवनामध्ये भक्ती करा. मी सांगतो काय, नाथ जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमतरता भासू देणार नाही महाराज. ही भक्ती फक्त निस्वार्थ भक्ती जीवनामध्ये नाथांची करा. जीवनामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. खरं त्यांच्या भक्तीचं स्वरूप कसं, त्यांची भक्ती कशी करायची तर मी आपल्याला सांगतो. खरंच करू भक्तीची सुरुवात. भक्ती केली ना, तुम्हाला सुख पाहिजे ना, खरं सुख त्या नाथांच्या चरणी महाराज. जीवन हे सारा मोह मायेचं, जीवन हे सारा मोह मायेचं, खरं सुख माझं भक्तीमध्ये. म्हणून त्या नाथांची भक्ती सुद्धा श्रेष्ठ. आणि आजकाल जी तरुण मुलं आपण बघितली ना महाराज, नाथांची भक्ती खूप जीवनामध्ये करतात आणि खऱ्या अर्थानं त्यांना आवड आहे महाराज, आणि केली पाहिजे. अशा रीतीने परमार्थामध्ये ही मुलं येतात की नाही महाराज, यांचा स्वीकार आपण केला पाहिजे हो मायबाप. आणि खरं सुखच त्या नाथांच्या भक्तीत आहे महाराज. मी सांगतोय कहा से रहने वाला रे बाबा,
त्या त्रिविक्रमाची अंतयात्रा निघाली महाराज आणि लोक इतकी व्याकुळ झाली रडायची लोक अक्षरशः आणि खरं काय मनुष्य गेल्यानंतर माणसाला त्याची जाणीव होते आहे तोपर्यंत माणसाला त्याची जाणीव होत नाही पण त्या राज्यातली लोक त्या राजावर इतकी प्रेम करायची निस्सीम श्रद्धा त्या लोकांची श्रद्धा त्या राजावर त्या गोरक्षनाथांना वाटलं हे लोक इतके व्याकुळ आहेत रडतायत काय असा कोणता राजा आहे त्यांनी विचारलं म्हटले आपण का रडताय मायबाप झाला असं या राजाचा आमचा राजा होता त्रिविक्रम राजा त्याचा अंतकाळ झाला जाणार आहे प्रत्येक माणूस जाणार आहे पण त्याला पुत्र संतती नव्हती प्राप्त म्हणून आम्हाला जीवनामध्ये खेद वाटतो आता हे राष्ट्र कसं चालायचं तर गोरक्षनाथांनी शब्द दिला म्हटले मी जिवंत करून देतो आपल्या गुरुकडे गेले महाराज मच्छिंद्रनाथांकडे मच्छिंद्रनाथांना विचारलं गुरुवर्य त्या राजास आपण जिवंत करून द्या मायबाप त्या प्रजेचं दुःख मला काही बघवत नाहीये त्या प्रजेचं दुःख मला काही बघवत नाही आपण त्या राजाला जिवंत करावं मच्छिंद्रनाथांनी बघितलं दिव्य दृष्टीनं बघितलं डोळे लावल्याच्या नंतर त्यांना समजलं त्या राजाचा जो मरणकाल आहे तो संपलेला आहे आता त्याला परत जिवंत आपण करू शकत नाही गोरक्षनाथ आणि जिवंत नाही करू शकत आपण करता की मी करू त्यांच्याकडे भस्म होता आता काय शेवटी गुरुला शिष्याचा हट्ट पुरवावा लागतो आणि नवऱ्याला बायकोचा हट्ट पुरवावा लागतो तसं त्या गुरुला शिष्याचा हट्ट पुरवावा लागतो मच्छिंद्रनाथांनी सांगितलं गोरक्ष आम्ही जिवंत करतो पण मला माझ्या देहाचा त्याग करावा लागेल त्या मच्छिंद्रनाथांनी काय केलं त्या ठिकाणी एक शिवालय होतं त्या शिवालयामध्ये त्यांचा देह त्या ठिकाणी प्रस्थापित केला आणि त्यांचा जो आत्मा आहे त्या आत्म्यानं त्या त्रिविक्रम राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्याच्या नंतर तो राजा जिवंत झाला महाराज 12 वर्षाचा काल त्या देहामध्ये मच्छिंद्रनाथ त्या देहामध्ये किती वर्ष राहिले 12 वर्ष अध्याय क्रमांक 32 आपण जाऊन बघू शकता जीवनामध्ये तुमच्या कोणत्याही व्याधी असू द्या संकट असू द्या तुमची संकट त्या अध्यायानं नाहीशी होतील त्या नाथांचं चिंतन जीवनामध्ये करा तुम्हाला कशाचीही कमतरता वाचणार नाही आता 20 तारखेपर्यंत आजची 15 तारीख आहे 4 दिवसाचा कालावधी आहे आपण त्या नाथांचं चिंतन आपण 4 दिवस त्या अध्यायाचं नवनाथ ग्रंथाचं पारायण करावं वेळ मिळेल तसं बरं त्या नाथांचं स्वरूप अतिशय दिव्य आहे महाराज त्यांनी काळावर विजय मिळवला आता काळ कसं पाहायला गेलं त्या राजाला घेऊन गेला पण त्या शिष्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ते आपलं दिव्य शरीर त्या राजा जो आत्मा आहे तो आत्मा त्या राजाच्या शरीरामध्ये प्रविष्ट केला आणि पुढचा फार मोठा कथाभाग आहे त्याच्यानंतर त्यांना त्या राजाला जो पुत्र प्राप्त झाला त्याचं नाव ठेवलं धर्मनाथ आता जी धर्मनाथ बीज येते धर्मनाथ त्या धर्मनाथ विजयच्या दिवशी गोरक्षनाथांनी त्या धर्मनाथाला अनुग्रह दिला आणि तेव्हापासून ती धर्मनाथ बीज आज देखील साजरी होते ना म्हणून त्या नाथांचं स्मरण जीवनामध्ये करावं तंत्रमंत्र चालणार नाही केला तरी तू घात तंत्रमंत्र चालणार नाही केला तरी तू घात काली रखवाला मला आहे बडे बाबाची साथ रखवाला मला आहे बडे बाबाची साथ या नाथांचं चरित्र इतकं अलौकिक आहे दिव्य आहे महाराज हे वाचन करावं महाराज आणि ती आवड अंतकरणामध्ये आम्हाला आहे म्हणून त्या नाथांची भक्ती आम्ही जीवनामध्ये करतोय महाराज आणि केली पाहिजे महाराज भक्ती कोणतीही करावं आपल्या भक्ती चालल्याच की महाराज आपली लोक इकडे तिकडे प्रविष्ट होत आहे जात आहे इकडे तिकडे आणि भरपूर संप्रदाय आपल्या इकडे शिरकाव करताय तर त्या नाथ आपल्या महाराष्ट्राला फार मोठं महाराज भाग्य आहे आपल्या महाराष्ट्राचं महाराज खूप परंपरा आहे दिव्य परंपरा आहे आपली नाही का जो निर्गुण निरभास जेथून उद्धव शबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती त्यास आदी नारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा
त्या शिवांपासून ही परंपरा सगळी आतापर्यंत आपल्यापर्यंत आली महाराज. या नाथांचं दिव्य चरित्र आपण नक्की अभ्यासा आणि करत जा आणि काहीतरी जीवनामध्ये भक्तीचं स्वरूप आपण जाणून घ्या आणि क्षणक्षणाला जीवनामध्ये विचार करता. आणि तुकोबाराय म्हणतात, क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जीवनामध्ये संतांची संगत जीवनामध्ये करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. कारण सुख संताच्या संगतीत महाराज, संताच्या संगतीत सुख आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. आणि या इहलोकात तुम्ही आलात ना, या इहलोकामध्ये तुम्ही संपत्तीच्या मदानं, तारुण्याच्या मदानं मदोन्मत्त होऊ नका. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरोणी ना हो, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, खऱ्या अर्थानं आजचं जे कीर्तन आहे ना महाराज, या बापासाठी महाराज. बाप जीवनामध्ये असला पाहिजे हो महाराज. जोपर्यंत बाप आहे ना, त्या बापाची किंमत कळत नाही. आई वडिलांची किंमत जीवनामध्ये करा आणि या धर्माचं रक्षण जीवनामध्ये करा. या दोन गोष्टी तुम्ही सांभाळा महाराज. धर्म सांभाळा आपला. तुम्ही धर्म जर सांभाळा ना महाराज, त्या धर्माच्या बरोबर 4 गोष्टी आहेत, 3 गोष्टी. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ शास्त्राने सांगितले. तुम्ही जर धर्माप्रमाणे वागलात ना, त्याचे 3 भाऊ संतुष्ट राहतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, त्या धर्माप्रमाणे वागा महाराज. हे लोक हल्ली श्राद्ध सुद्धा करत नाही. आमच्याकडं त्या पुणे भागामध्ये 5.5 महिनेच करतात. आता माझ्या मित्राचा फोन आला मुंबईवरनं, त्यांनी तर 5च दिवसात दावा करून टाकला महाराज. लोक करत नाही. आईवडिलांचं स्मरण आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. मायबाप, ज्या मायबापांनी आपल्यासाठी महाराज काहीतरी केलंय ना, त्यांच्या उपकाराची जाणीव आपण जीवनामध्ये ठेवली पाहिजे. जेव्हा त्या बापाची आठवण आपल्याला कधी येते महाराज ऐका, जेव्हा दिसतो तुम्हाला साप, तेव्हा तो तुम्हाला आठवतो बाप. मोठं संकट जीवनात येऊ द्या, त्यावेळेस त्या बापाची किंमत कळते महाराज. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या, भाकर पुरणला ठेवून, कांड उसाचं चाकतो या, कांड उसाचं चाकतो या, कांड उसाचं चाकतो या. खमिस वाटी फाटलेलं, खमिस वाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं,
बापड पोरासिया नाहीचा बापत करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी त्या बापाची किंमत जोपर्यंत बाप आहे ना महाराज कळत नाही हो बाप काय करतो महाराज पूर्वीच्या काळामध्ये काहीच नसायचं महाराज त्या बापानं इतकं सहन केलं महाराज इतकं कष्टातनं दिवस काढले आपल्या लेकरा बाळांना शिकवलं महाराज आज जे आपण सुखाचे दिवस उपभोगत आहोत ते बापामुळे आणि आईमुळे आई आणि बाप यांची जाणीव जीवनामध्ये ठेवा तुम्हाला वेगळा परमार्थ करायची गरज नाही हो सकळ तीर्थाची धुरे तया सेवेसी किर शरीरे लोण की जय जीवनामध्ये त्या बापाची सेवा करा महाराज तुम्हाला काहीही कमी पडणार नाही आणि आईची पण करा तुम्ही म्हटलात बापाची सांगितली अहो आईचा गोडवा सगळ्यांनी सुरुवातीलाच काय केलं आधी बापाचं सांगितलं महाराज आईचा गोडवा आईचे गोडवे सगळेच गातात पण बाप लवकर समजत नाही ना महाराज बाप हा पडद्या मागचा कलाकार आहे महाराज त्याला रडता येत नाही रडून दाखवता येत नाही जसं आईला रडून दाखवता येतं तसं बापाला रडून दाखवता येत नाही खरं अर्थानं बापाचं प्रेम सगळ्यात जास्त हे मुलावर असतं महाराज आणि लेकीवर पण जास्त असतं बरं म्हणून या कुटुंबातला बाप या ठिकाणी हरवलाय महाराज 3 भावंड आहे महाराज आणि 1 बहीण आहे खऱ्या अर्थानं बाप जोपर्यंत होता तेव्हा त्यांना त्यांची लोकांचं कसं आहे महाराज जीवनामध्ये जोपर्यंत असतो बाप त्याची किंमत कळत नाही जेव्हा जातो तेव्हा बापाची किंमत आपल्याला कळते खऱ्या अर्थानं या 3 भावंडांना या 4 भावंडांना आज त्या बापाची किंमत कळत असेल त्याची आठवण 3 भाऊ 2 भाऊ ना त्या 2ही भावांना आज वाटत असेल त्या बापाची आठवण येत असेल महाराज त्यांचं कार्य खरंच अलौकिक वाखाणण्याजोगं होतं म्हणून तर हा जो समाज आहे त्यांच्यासाठी आज उपस्थित आहेत की नाही खऱ्या अर्थानं या परिवारासाठी मी जोरदार टाळी वाजवा तुम्ही एकदा अतिशय सुंदर यांनी नियोजन केलंय ही मंडळी या ठिकाणी सगळी उपस्थित काय आणि या दिवशी ज्ञानदान अन्नदान करावं महाराज त्यांचा दिवस गंधमुक्तीचा दिवस आणि त्यांची कीर्ती अजरामर रूपानं या ठिकाणी आहे अजून तुका म्हणे एका मरणीची सरी कीर्ती मागे त्या आई वडिलांची सेवा जीवनामध्ये करा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही महाराज त्या आईची सेवा करा आईचे गोडवे तर सगळ्यांनी गायले आईचं काय बोलायचं नाही का आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळपत्या उन्हात
ठेवा, काहीच कमी पडणार नाही महाराज. आणि खरा परमार्थ हा आई वडिलांजवळ आहे महाराज. त्या पुंडलिकानं काय केलं, त्या भगवान परमात्म्याला आळवायची ताकद महाराज त्यानं पुंडलिके काय केले, त्यानं बापा आई वडिलांची सेवा केली ना पुंडलिकानं, तेव्हा त्याला भगवान परमात्मा प्रसन्न झाला की नाही. तशी जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करत चला. जीवनातल्या त्या तुझ्या सावलीची, जीवनातल्या त्या तुझ्या सावलीची नका दुर्दशा करू माझ्या माऊलीची. दुर्दशा आई बाप गेल्यावर पडशी उन्हाळे, आई बाप गेल्यावर पडशी उन्हाळे, घडोघडी होई आठवण तुळशी मनात, घडोघडी होई आठवण तुळशी मनात. माता माझ्या माऊलीची नका दुर्दशा करू माझ्या माऊलीची. त्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली तर तुम्हाला नक्कीच तो भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता आपले नाते संबंध जपाव महाराज. हल्ली लोक जपत नाही महाराज. आपले नाते संबंध जपा. ऐका मी सांगतोय, वाक्य फार सुंदर आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर ठेवू नका तुम्ही डोळा. वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर तुम्ही ठेवू नका डोळा. एकत्र या, गोड बोला, मार्ग निघतील की 16. एकत्र या, गोड बोला, मार्ग निघतील की 16. नाते संबंध बिघडण्याचे हेच मुख्य कारण. आपल्याच माणसांचे आपण केले वस्त्रहरण. कुत्र प्रामाणिक असलं त्याला बोलता येत असतं का? कुत्र प्रामाणिक असलं म्हणून त्याला बोलता येत नसतं. आपलं मन मोकळं करण्यासाठी आपलं माणूसच लागतं. आपलं माणूसच लागतं. म्हणून आपली माणसं जपा, नातेसंबंध जपा आणि जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा. म्हणून या परिवारानं, या कीर्तनाचं आयोजन गायकवाड परिवार, या परिवारासाठी परत एकदा जोरदार टाळी वाजवा. ही गुणवान मंडळी महाराज सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. हा सोपं आहे का हे कीर्तन? एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला येण्याचा योग प्राप्त झाला, आमचे खजुरे भाऊ असतील, त्यांच्यामुळे या ठिकाणी मी उभा आहे. आमच्या पूनमताई असतील, आमचा गणेशदादा असेल, ही सगळं प्रेम करणारा जिवलग हा परिवार आहे. आणि आमच्यासोबत ते यात्रेला, सगळ्यांना एक सूचना द्यायची, खऱ्या अर्थानं ते आमच्यासोबत यात्रेला असतात. आणि काय, जोपर्यंत हातपाय ठीक आहे ना तोपर्यंत माणसाने यात्रा करावी महाराज. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रेत जाय चुकू नको. तीर्थयात्रा जीवनामध्ये घडली पाहिजे ना महाराज. म्हणून आमची जी यात्रा या वर्षीची, आम्ही वर्षातून ज्या लोकांना, ज्या माणसांना, आता गरीब लोक असतात त्यांना कसं आहे, बाहेरच्या राज्यात आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्था कशी होणार सगळं माहिती नसतं. म्हणून आम्ही दरवर्षी वर्षातून 8 दिवस यात्रा काढत असतो. तर यावर्षी आमची जी यात्रा गिरनारला आहे, म्हणजे दत्तप्रभूंचं खास त्या ठिकाणी वास्तव्य आहे. आणि काय, त्या दत्तप्रभूंचं जे वास्तव्य त्या ठिकाणी साक्षात्कार झालेला आहे. गोरक्षनाथांना नाथ आहे तिथं. आणि काय कमी नाही जीवनामध्ये. नाथांची खरंच प्रचिती घ्यायची असेल तर गिरनार करावं जीवनामध्ये. गिरनार, सोमनाथ सोरटी, नागनाथ, द्वारका हा सगळा जो परिसर आहे, आम्ही पुढल्या महिन्यामध्ये 21 तारखेला आम्ही जाणार आहे. ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी आमचे खजुरे भाऊ असतील, त्याच्यानंतर प्रसाद असेल गायकवाड, याच्याकडे नावे द्या. ज्यांना यायचं असेल त्यांनी, ही एक सूचना सगळ्यांना. म्हणून या परिवाराने या कीर्तनाचं आयोजन केलंय. सगळ्यांसाठी जोरदार, या गुणवानसाठी जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवा परत एकदा. आणि साऊंड सिस्टीमसाठी एकदा वाजवा, मोकळ्या मनानं वाजवा. तिथं
टाळ्यांची टाळाटाळी. ऐका बरं का, जो कीर्तनात करील ना टाळ्यांची टाळाटाळी, मग त्याचे यम कवटाळे. मग त्याचे यम कवटाळे. उशीर फार झाला, 1 वाजत आला. खऱ्या अर्थानं आम्हाला ट्रॉफिक लागल्यामुळे सगळ्यांची मनापासून मी क्षमा मागतो. या ठिकाणी येण्यास उशीर झाला आणि कीर्तन समारोपाकडे जात आहे. आणि आई जगदंबेच्या या कुशीमध्ये आम्ही राहतोय म्हटल्यानंतर त्या जगदंबेचं भजन गायलं पाहिजे की नाही. आई जगदंबेच्या कुशीत आहे आपण, त्या आई जगदंबेचं भजन आपण गायलं पाहिजे. म्हणून सगळ्यांना विनंती, हात वरती करायची आणि सगळ्यांनी टाळी वाजून छान भजन गायचं बरं का पाठीमागे. लाहो लाग लाहो
सेवा आहे त्या निवृत्तीनाथांच्या चरणाशी आपण समर्पित करूया. आणि खरं बाबांचं नाव काय आहे? निवृत्ती. काय नाव आहे? निवृत्ती. आणि कालच निवृत्तीनाथांची वारी पण झाली की नाही. मग आपण जिल्ह्यात राहतो निवृत्तीनाथांच्या. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी. म्हणून त्या निवृत्तीनाथांचं आपण भजन घेऊ आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. 5 मिनिटं शिल्लक राहील. 5 मिनिटं घेतो फक्त. निवृत्ती राया 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 झालेली सेवा त्या निवृत्तीनाथांच्या चरणाशी आणि नाथांच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली सूचना झाल्याशिवाय ज्ञानेश्वर माऊली नादराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी